ओम श्री साईनाथाय नमः. ओम साईराम. आणि आपण चाललो आहोत, कुठे गेली, फिरायला. हे चला, चल लवकर. उचून कशाला, उचून चल ना 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 ना, उचून ना झाला, हिचं इथूनच चालू. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे येऊन बोर्डिंग पास, म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढत असाल, सो आता तुम्हाला ही ऑनलाईन तिकीट कसली आधी ते सांगतो. आपण आलो आहे भाऊच्या धक्क्याला आणि ही आपली ह्याच्या मागे आपली बोट आहे रोरो. सो त्याची तिकीट आहे आणि तिकीटची कॉस्ट वगैरे पडली आहे 650 पर पर्सन. एकाचे, दोघांचे अराऊंड 300. आणि ह्या माणसाचे 100 रुपये आता घ्यायला लागलेले आहेत, म्हणजे ते लोक ह्या लहान मुलांना पण सोडत नाही. आणि बाईक घेतली आपण, त्याच्यामुळे बाईकचे 250 रुपये. आणि बाय द वे आता बोर्डिंग पास घेताना एवढी लाईन आहे, ऑलमोस्ट काही गाड्या गेलेल्या आहेत आतमध्ये आणि इथून इनसाईड आपल्याला आत जायचं आहे. सो आपण बऱ्याचदा रोरोने आलेलो आहे, बट ठीक आहे. काही नवीन लोकांना ज्यांनी प्रवास केला नसेल त्यांच्यासाठी मी इन्फॉर्मेशन देतो. सो इथे येऊन तुम्हाला बोर्डिंग पास घ्यायचं, जरी ऑनलाईन तिकीट काढली तरी. आणि इथून तुम्हाला गाडी घेऊन म्हणजे तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर जे काय असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो याची कॅपॅसिटी बघायला गेलं तर ऑलमोस्ट 200 मिनिमम आहे. त्याच्यावरती माणसं तर कितीही जाऊ शकतात, पण गाड्यांची कॅपॅसिटी पण तेवढीच जास्त वाढवलेली आहे आता. सो गो, लेट्स गो, लेट्स गो बेबी. विरा, स्कॅन करायचे कुठे? अच्छा, आता बॅग पण इथे स्कॅन करावे लागतील आपल्याला. चलो बॅग स्कॅन करून घेऊया. सो असा काही खालसा डेक आहे, म्हणजे बोटीतून तिथे आपण आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि बॅग इथेच ठेवलेली आहे. चल चल चल. आणि वरती सुद्धा पार्किंग स्पेस आहे, त्याच्यामुळे इनफ पार्किंग स्पेस आहे. सो आपण पोचलेलो आहोत आतमध्ये आणि हा आतला डेक आहे. तिथे एवढी गडबड असते. सो 750 रुपयात तुम्ही फक्त इथे फिरू शकता. काही घ्यायचं असेल तर तिथे कॅफे आहे, समोरच भाऊचा धक्का आहे, जिथून रेवसला बोटी जातात आणि आपल्याला ह्या वेळे जायचं. विरा कसं आहे? वाव. सो बोर्डिंग होते, माणसं येत आहेत, गर्दी. हे वॉशरूम आहे इकडे. असो, आपण थोड्या वेळ इथे थांबू आणि नंतर बाहेर जाऊया. आत्ता आपण आलो आहे वरच्या डेकवर आणि इथून तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, इथून आपली गाडी येते आणि ऑन द वे इथे चेकिंग होतं आणि इथून आतमध्ये जायचं. सो याच्या खालीसुद्धा एक डेक आहे. सो टोटली गाड्यांसाठी खूप स्पेस आहे, जशी माणसांसाठी. वातावरण तसं ओके आहे. हो सॉरी, काय झालं? तुझा काढतोय, त्यांचा नाही काढत आहे. रील मेपर गोया. ओ हॅपी न्यू इयर बाबा. विरा हॅपी न्यू इयर. कसं करताय? हां. सो हळूहळू आता बोर्डिंग होईल आणि बरोबर किती वाजले? अजून 10 मिनटं आहेत, म्हणजे 10:20ला बरोबर बोट इथून निघणार. मग भले वेळेत आलेले येतील, नाही आलेले मेले इथेच राहतील. विरा बाय. विरा कुठे चालली तू? कुठे चालली? ऐक ना विरा, विरा कुठे चाललीस? ए खयाली, कुठे चालली? त्यांना असते ती रील मेकरवाल्यांना. लेट कमर प्राइज में लेके आती उसका. भाई आखिरी था. नमस्कार मंडळी, मी विशाल लाड पुन्हा एकदा स्वागत करतोय वैदई आणि विरा लाडसोबत आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आणि अंदाज आला असेल आपण कुठे चाललेलो आहे. आपण चाललेलो आहे रोरोने अलिबागला, पण आपण प्रॉपर अलिबाग सिटीमध्ये नाही जात आहे. कुठे जातो आहे हे तुम्ही थांबा, थोडा वेळ लवकरच कळेल.
तोपर्यंत लाईक शेअर फॉलो करायला जरा बघा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे पूर्ण व्हिडिओ पण बघताय आणि येणारे व्हिडिओ पण बघताय. वीरा बाय कर, वीरा बाय कर, बाय. बोटीत आहे फिश, बोटीत आहे. दिसला दिसला फिश आहे ना तो. काय व्हाईट व्हाईट फिश दिसला. सो आता आम्ही आनंद घेतोय पूर्ण बोटीचा. वीरा ह्याच्या अगोदरही येऊन गेलेली, बट तेव्हा ती लहान होती, वर्षभराची असेल ना, वर्ष दीड वर्षाची असेल. आणि आता तिला बऱ्यापैकी कळतंय की कुठे काय, त्याच्यामुळे तिला सर्व दाखवतोय आता की इथे बर्ड्स असतात, त्या बर्ड्सला खायला घातले की ते जवळ येतात. पण थोडी काळजी घ्या, कारण आपण त्या नादात कुठेतरी त्यांना खायला जातो आणि नको ते काहीतरी होऊन बसायचं. सो थोडी काळजी घ्या. मी तरी नाही घालत आहे, पण बाकीचे माझ्या आजूबाजूला चालू आहे, प्रोग्राम चालू द्या, तेवढं त्यांचं पण पोट भरेल. सो बाहेरचा आनंद घेऊन झाला, आता आम्ही आतमध्ये जातोय. बघूया, वीराने तिची पेटपूजा केली. आपल्या लायकीचं काय आहे का बघून घेऊया. हो, आता AC चालू आहे ना. मग अशी बोट थांबली होती तर AC चालू नव्हता, कारण बोट रनिंगमध्ये नव्हती. पण आता बऱ्यापैकी आहे, लागतोय ना AC तसा. इथे खाण्याचा विचार तर केलेला, पण हा काही चार्ट आहे की जिथे तुम्हाला बाहेरच्यापेक्षा इथे 3 पटीने जास्त मिळेल. वडापाव आम्ही बघत होतो 100 रुपये, आणि काय बघतो फ्रेंच फ्राईज ते किती आहे बघ. पोहा 140 रुपये. अरे 20 रुपयात आमच्या इकडे 20 रुपयात आमच्याकडे प्लेट मिळेल. सो आपण इथे तरी काही खाणार नाही, कारण मला तेवढी भूक नाही लागलीच असती तर आपण घेतलं. तिचं चरणं चालू आहे सगळं, तिचं टेन्शन नको घेऊ. ओ नाईस. मेरा बर्ड दिसतोय. किती बर्ड्स आहेत. सो आता हळूहळू आपण पोचलेलो आहे, ऑलमोस्ट पोचलेलो आहे. हळूहळू नाही, ऑलमोस्ट पोचलेलोच आहेत आपण. जवळजवळ 1 तासाचा आपला प्रवास झालेला आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला इथून गेटवे ऑफ इंडियावरून येणाऱ्या बोटी लागतात. आत्ता इथून एक बोट गेली, मी तुम्हाला दाखवली असेल. थोडेसे डोळे झूम करून दाखवू तर तुम्हाला इथे एक बोट दिसेल. ती बोट चालली गेटवे ऑफ इंडियाला, आणि हा सरळ वेने येतात ते भाऊच्या धक्क्यावरून येतात. चलो आता आपण खाली जाऊया आपल्या गाडीकडे. तो आपण आपल्या पार्किंग लॉटमध्ये आलेलो आहे, पण वरच्या गाड्या सगळ्या गेल्याशिवाय खालच्या गाड्यांना जाता येणार नाही. आणि आपल्या पुढे अगोदर या सगळ्या गाड्या आहेत, त्याच्यामुळे शक्यतो वरती, बट ते तुमच्यावर नाही, ते सिच्युएशनवर डिपेंड आहे तुम्हाला कुठे पार्किंग मिळते. आता आम्ही अगदीच एकदम खाली आणि एकदम तळाला आहे. हे जाऊया ना पायी, जाऊया ना, जाऊ करते. सो फायनली आपण 10 मिनिटांच्या वेटिंग नंतर आपण बाहेर पडलेलो आहे. सो ठीक आहे, काही घाई नव्हती आपल्याला. आणि हा बाजूने जातो आहे तो पब्लिक, त्यांना इथून त्यांचा प्रायव्हेट म्हणजे ऑटो बिटो करावे लागतील. बाकी सब बढिया आहे, मौसम भी बढिया आहे. चला बाहेर पडूया, माझ्या मागे गाड्या आहेत. हां, सो आपण बाहेर आलो आहे मांडवा जेटीच्या. आणि मी तिथे शूट नाही केलं कारण खूप ट्रॅफिक आहे. कारण रोरोने येतात, आणि रोरोशिवाय त्या गेटवे ऑफ इंडियावरून येणाऱ्या PNP असू दे वगैरे. सो कॉस्ट म्हणायचं झालं तर रोरोच्या कॉस्ट आता वाढलेल्या आहेत, जवळजवळ 750 रुपये एक. त्याच्यामुळे वीरा होती म्हणून विकेंडला मी कुठली रिस्क घेत नाही, कारण विकेंडला खूप ट्रॅफिक मिळणार. ट्रॅफिक म्हणजे पब्लिकचा बोटीमध्ये जर गेटवे ऑफ इंडियावरून येत असाल तर. आणि थोडा वेळ थांबलो आहे, म्हटलं जरा सावरूया. मला हेल्मेट वगैरे घालायचं होतं. हेल्मेट वेअर करा. अलिबागला आलात म्हणजे तुम्ही हेल्मेट वेअर करणार ना असं होत नाही. आणि इथे जर तुम्हाला नाकाबंदीमध्ये पकडलं तर तुमचे लागतील मजबूत.
सो त्याच्यामुळे काळजी घ्या. रोरोने येत असाल तर तुम्हाला प्रायव्हेट इथून व्हेकलच करावी लागेल अलिबागपर्यंत. म्हणजे तुम्ही ऑन द वे कुठेही जात असाल तर जर PNP मांडवा वगैरे येतात त्यांच्या सेपरेट बस असतात, त्या बसने तुम्ही अलिबागपर्यंत ट्रॅव्हल करू शकता. किंवा तुम्हाला इथून ऑन द वे अलिबागपर्यंत कुठेही जायचं असेल तर तुम्ही उतरू शकता. असं बघायला गेलं तर आमचा स्पॉट इथून एक 15 ते 20 मिनटावर आहे, म्हणून मी बाईक घेतली. आणि जर आम्ही ऑटो केली असती तर त्यांचा माणसाने 250 ते 300 रुपये वन वे जायचे, म्हणजे जाऊन येऊन आमचं 500-700 रुपये काम झालं असतं. पण गाडी आहे त्याच्यामुळे आपण आसपासचं काही असेल तर आपण फिरू शकतो, म्हणून मी गाडी घेतली. चला आता जाऊया पुढे. सो ही माझ्या मागून बस येते, ही मालदारची आहे जी गेटवे ऑफ इंडियावरून आलेली आहे बोटीची, आणि ही फ्री ऑफ कॉस्ट असते. याच्यात तुम्हाला कसले नाही, पण धाडाम धुडूम धूम धाम धूम धूम करत करत जाणार ती. लास्ट टाईमचा एक्सपिरियन्स आमचा विरा आणि वैदूचा. हो आपण पोचलेलो आहे. आपण आपली गाडी त्यांच्या फार्ममध्ये पार्क केलेली, तशी पार्किंग पुढे आहे, पण तो बोला की बाईक आहे तर तुम्ही इथेच लांब पडेल. आणि आपला आजचा स्टे असणार आहे मधुवन फार्म, अगदी अलिबाग रोडला आहे, पांडवा अलिबाग. आणि चांगला आहे. इथे आतमध्ये चेकिंग चालू आहे, गाड्या बराचसा पब्लिक आहे, इथून एंट्री आहे. सो मी तुम्हाला नंतर सगळं ओव्हरव्ह्यू देईनच. सध्या आधी चेकिंग करून घ्या, भूक पण खूप लागली आहे. मी एंटर केला आमच्या रूममध्ये, आणि हा आमचा छोटासा झोन जो आम्हाला राहिलेला मिळालेला आहे. म्हणजे लास्ट मिनिटला आमची बुकिंग झालेली. सो ठीक आहे, आपल्याला कुठे एक रात्र काढायची. सो असा रूम आहे, एअर कंडिशन आहे, डिलक्स रूम आहे, बेड आहे, आणि इथे TV आहे, कपाट आहे, इथे आहे बऱ्यापैकी जागा आहे, आणि वॉशरूम आहे बऱ्यापैकी, शॉवर आहे, गिझर आहे तिकडे. सो एव्हरीथिंग इज गुड. अगे विरा जम्प. आमच्या मॅडम आल्या तिला बेड मिळाला की असंच असतं, या शाबाश. हा सो प्रवास आमचा जवळजवळ काय झालं, हे बघा मस्ती चालू झाली आमची, ते तिला जीवाची मजा करू दे. आणि ह्या ट्रिपचा पर्पज इतकाच होता की बऱ्याच दिवसापासून आम्ही तिघं गेलो नव्हतो कुठे, आणि तसंही ॲनिव्हर्सरी आहे आमची, 6वी ॲनिव्हर्सरी आहे. 6वी ॲनिव्हर्सरी. तोडला हाय, कशाला रडतेस? आले घरी पण तेच असतं, इथे पण तेच. हा दाखव, इकडे दाखव जरा. मस्तच. सो पर्पज हाच होता की आमची ॲनिव्हर्सरी येते, 6वी ॲनिव्हर्सरी येत्या 2 दिवसात, आणि मंडेला आली, त्याच्यामुळे तेव्हा वर्किंग असणार आहेत. आणि त्याच्यामुळे म्हटलं की आपण आत्ता जाऊन येऊया शनिवार रविवार. त्याच्यामुळे लास्ट मिनिटला माझ्या ओळखीवर एका ठिकाणी ओळख होती, त्याच्यामुळे ती माझी नाही मॅडमची, तर तिने सगळं हे अरेंज केलेलं आहे, कारण मला कामातून नाही वेळ मिळत. आणि तसं बघायला गेलं तर चांगलं आहे. अजून मी पूर्ण फिरलो नाही. आम्ही आल्याच आमचं म्हणजे जे रूम्स आमचे आल्या होते, त्याच्यामुळे मी पूर्ण ओव्हरव्ह्यू देईन. तसं रूम ही आम्हाला पडली आहे अराउंड 3200 फ्रॉम 12 टू नेक्स्ट डे 10 ना. हां, बट मी थोडंसं त्यांना सांगितलं की आम्हाला 10 वाजता नाही, आम्हाला 4 वाजता चेकआउट करायचं आहे. सो ते कुठे थोडीफार नाजूक करेल, कारण त्यांचे नेक्स्ट चेक इन असतात नेक्स्ट डेचे. त्यांना म्हटलं की तुम्ही एक्स्ट्रा पे देतो मी तुम्हाला, पण मला अगदी, कारण आपण आलोच आहे तर आपण कम्फर्टेबली 2 दिवस पूर्ण राहूया, नाही तर एवढी ये जा करून मतलब नाही. त्याच्यामुळे म्हटलं की टोटली आम्हाला हे पडलं 3000. आता मी बोलतोय तर मध्ये मध्ये बोलणार, बाप्पा मोरया बोल ना, आता बोल. सो आम्हाला टोटली हे पडलंय 4200 करेक्ट, 3200 एका रात्रीचे, फ्रॉम 12 to 10. आणि 4 आम्ही एक्स्ट्रा वाढवले, कारण उद्या आमची रोरू 1-3 नंतरची. अरे कोण आहेत? सो इथे एक ग्रुप आलेला आहे, सो त्याच्यामुळे जाऊया खायला डायरेक्ट. अशा एका फ्लोअरवर, ही एकच फ्लोअर आहे, आय गेस सेकंड फ्लोअर पण आहे ना. 4 रूम आहेत, आणि आमची ही समोरची रूम आहे, समोरच हा व्ह्यू आहे. इथे त्यांची फार्म आहे, नारळ, परत आंबे पण आहेत, अजून कसली झाडं आहे आपण त्यानंतर बघू. पण आधी सध्या भूक लागली, खायला जागा आहे. सो आता आम्ही जातो किहीम बीचला. इथे त्यांचं सेल्स ऑफिस आहे,
आणि चलो. सो आपण आता आलो किहिम बीचच्या रिसॉर्टला, म्हणजे किहिम बीच समोरच आहे आणि आपलं हॉटेल इथून एक 5-10 मिनटावर आहे. आणि हे त्यांचं हॉटेल इथे, म्हणजे मी सर्च केलं, मी काय असं मला माहीत नाही, पण बघू आता टेस्ट करून. फिश प्रकार चांगला मिळेल. थोडंसं आतमध्ये आहे किहिम बीच, त्याच्यामुळे आणि विराची पण सोय झाली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण आता विराची ऑर्डर पहिली केली आहे, कारण तिला आधी जेवू दे, बाकीचं नंतर आपण खाऊच. सो हे आहे किहिम बीच रेस्टॉरंट. ह्याच्या मागे आहे. सो हे रेस्टॉरंट आहे, रिसॉर्ट थोडं पुढे आहे आणि इथे समोर किहिम बीच आहे. सो आमच्या इकडे आता प्रकार चालू आहेत. जेवण तिचं झालेलं आहे, सो आमचं पोट भरलं, माझं भरलं बस, मम्माचं नाही, पण पहिलं तिचं पोट आम्ही बघतो, नंतर मग आमचं. बऱ्यापैकी जेवलेली आहे. आता तिचे काहीतरी प्रकार चालू आहे. वैदूला म्हटलं तू जेवून घे, आणि आम्ही मागवलं आहे मटन मसाला, तिला रोट्या, आपल्याला तर भाकऱ्या लागतात, आपण वराडी माणूस आहे. आणि फ्रायमध्ये आम्ही स्क्विड फ्राय सांगितले आहेत ना, स्क्विड फ्राय खरंच चांगले असतात, तर ते खाऊन घेऊया. दीदी तुझं नाव सांग. दीदीला झोप आली. हां, सो जेवण वगैरे झालं आमचं. थोडंफार इथूनच 1-2 मिनटावरच बीच होता, किहिम बीच. पण आता ओहोटी आहे आणि खूप ऊन आहे, तर म्हटलं नको, विराला पण तशी झोप आली आहे. सो जरा झोपून उठल्यावर वगैरे गेली ती बॉटल, जाऊ द्याचं. सो झोपून ती बोलवते वाटतं आहे की नाही हिला घे. सो म्हटलं आता झोपून उठल्यावरच आपण बीचवर राऊंड मारायला जाऊ. आत्ता सध्या गाऊ करूया, कारण प्रवास केला आहे, थोडंसं थकायला पण झालं आहे. मला नाही, तोपर्यंत दोघी झोपतील. मी जरा गाडीचं पेट्रोल वगैरे भरून वगैरे येतो. आणि ATM मध्ये पण जायचं आहे, कॅश नव्हती, म्हटलं वेळेला कॅश लागते, कॅश घेऊन येऊ. घरी चल. हां, सो त्या दोघींना मी घरी सोडलं, आणि घरी म्हणजे हॉटेलवर सोडलं, आणि थोडी मला कॅश पाहिजे होती म्हणून कॅश काढायला आलो. आता एक येताना मला एक दिसली, म्हणजे मी तुम्हाला तो शॉट दाखवला नाही, पण गाडीवर होतं, त्याच्यामुळे विराला पण झोप येत होती, म्हणून मी थांबलो नाही. पण शाळेतली मुलं होती, आणि ती शाळेतली मुलं बघून आम्हाला आमच्या शाळेतली आठवण आली. म्हणजे त्यांचा स्पोर्ट्स डे चालू होता, पाचवी का असं, म्हणजे ते अनाऊन्समेंट कानावर पडले, आणि आम्हाला आमच्या शाळेचे दिवस आठवले. आमची स्पोर्ट्स डे जे असायचं ते आम्हाला आठवलं सर्व. सो वैदू आणि विदा त्याच्यावर डिस्कशन करत होतो. अनलाईकली तुम्हाला मला नाही दाखवता आलं, पण ठीक आहे. दुसरी गोष्ट सांगायची झाली, तुम्ही जेव्हा मांडवा टू अलिबाग या रोडला, हा 2 वे रोड आहे, त्याच्यामुळे इथे गाडी चालवताना सावकाश. आता मी विरा मुंबई असू दे किंवा मी कुठेही गेलो, मी 40च्या वरती घेऊनच जात नाही. मग 4 व्हीलर असू दे, 4 व्हीलर नाही पण 2 व्हीलरचा शक्यतो घेऊनच जात नाही. आणि मुळात का माहिती आहे, इथे टू वे रोड असल्यामुळे ना, इथे काय गाड्या ओव्हरटेक करायला वगैरे धावतात, आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस असतात, स्पेशली बाईकवाल्यांचे. हे 4 व्हीलरवाले ओव्हरटेक करायला जातात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. सो काळजी घ्या. तुम्ही बघताय हाच तो रोड आहे. ह्या साईडला आलं मांडवा आणि ह्या साईडला आलं अलिबाग. सो बेसिकली हा 2 वे रोडमुळे थोडीशी काळजी घ्या, बाकी काय नाही. आता पेट्रोल भरूया आणि आपण पण थोडा आराम करायला रूमवर जाऊया. देन संध्याकाळी बघू काय प्रोग्राम करता येतो. सो आपण जे थांबलं ते मधुवन फार्म्स, ते समोरच आहे, आणि तुम्हाला बेस्ट लोकेशन अलिबाग मांडवा रोडला एकच पेट्रोल पंप आहे, ते हे त्याच्या अगदी समोरच्या साईडला आपलं फार्म आहे. सो मी आता मेडिकल शोधतो आहे, कारण थोडंसं डोकं दुखतं आहे वैदूचं. सो म्हटलं मेडिकल काय आता, कारण दुपारची वेळ आहे, सगळे बंद आहेत दुकानं. सो आता ह्या साईडला जाऊन बघूया. त्या साईडला तर जाऊन बघितलं, कठीण आहे त्यात हेऊन. सो अर्ध्या 2 तासाची झोप काढून 2-2.5 तासाची झोप काढून संध्याकाळच्या वेळेला आम्ही भटकायला निघालो. वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही आलो किड्स झोनला. सो इथे आमचं हे रूम्स आहे, आणि म्हणजे यांची प्रॉपर्टी खूप मोठी आहे तशी बघायला गेली तर. मी अजून पूर्ण प्रॉपर्टी गेलोच नाही. हा या एंट्रन्समधून आत आलो, आणि हे आमचं रूम, आणि इथेच बाजूला किड्स झोन आहे. आता करायचं होतं थोडंसं भटकायचं होतं, पण झोपलो या दोघींसोबत ते झोपलो. आणि आमच्या मॅडमना तर जरा खाली घेऊन आलो फिरायला. जरा तुला हाय कर, हाय. वन्स मोर मोठी जॉब. वाव, ही स्टार्ट. ये खाली ये. अरे ये, मी हाय ना, काय नाही, थोडं हायटेड आहे ना, काय हरकत नाही. ये विरा
उलट ना, उलट येते. हा ये उलटी. तिथून आहे तिथून. अरे हे थोडंसं हायटेड आहे नेहमीच्या हाईटपेक्षा, म्हणून तिला थोडीशी भीती वाटते. चल मी येतो वरती, चल चल मी येतो. आम्ही दोघे कसे, मम्मी बघा तिची कशी. ॲनिव्हर्सरी तिची एकट्याचीच आहे वाटतं. मला काय आणलं, मला कपडे काय आणलेत बघा, दिसतात अर्धे फाटलेले. इंटरेस्टेड नसतो. सो तिला थोडीशी याच्यावरून भीती वाटते, कारण हे फारच उंच आहे आणि त्याचे जिने पण त्याचे सर्कलवाले ते असे फ्लॅट नाही आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यावर बस ना, त्याच्यावर बसू शकतेस. अरे बस. मगाशी ती 90 वर्षाची म्हातारी बसलेली त्याच्यावर. स्वतः केस सोडून गेली तिकडे फोटो काढायला. हे बघा, लेक इकडे, हे इकडे. हा चांगले, मस्तच, छान. परत परत हाय कर, हाय कर. हाय. हा सो बऱ्यापैकी आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि डिनर पण आता आम्ही इथेच म्हटलं इथेच करूया. दुपारी आम्ही बाहेर केलं, किहिम बीचला गेलेलो तर म्हटलं एकाच ठिकाणी नको. सो म्हटलं आता रात्री बाहेर नको जाऊया, म्हणून संध्याकाळी जरा इथेच त्यांच्यात गार्डनमध्ये आपण थोडंसं फिरूया. आणि बाजूलाच बीच आहे, सो तिथे जाऊन जरासा पाय मोकळे करून येऊया लवकर, अंधार व्हायच्या आत. तसा अंधार नाही आहे आता, होईल पण तासाभरात, त्याच्या अगोदर आपण जाऊन येऊया. विरा कुठे चालली? हां सो आत्ता आम्ही आलो आवाज बीचला आणि हा माझ्या मागे बघतो तो आवाज बीच कसा आहे. क्लीन आहे, किहिम बीचपेक्षा तरी खूप पटीने क्लीन आहे. पण प्रॉब्लेम एकच आहे की खूप खूप पोल्युशन, खूप जे मुंबईत आहे तसंच दिसलेलं आहे एअर पोल्युशन. त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही थांबणार नाही आणि तसंही अंधार झाला आहे. सो एक 5-10 मिनटं थांबूया आणि आपल्या रूमवर वर जाऊया. उगाच मला रिस्क नाही घ्यायचं. आपल्याला प्रॉब्लेम नाही, पण माझ्यासोबत विरा आहे, सो काही गोष्टी कंट्रोलमध्ये आटोक्यात राहिलेल्या बऱ्या. सो संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहे, पण 7 वाजता किती काळोख झाला आहे बघा. आणि हे रात्रीचं ॲटमॉस्फिअर, ॲम्बियन्स मस्त वाटतं आहे. आता आपण आपल्या घरात जाऊया. रात्रीच्या वेळी बाहेर फिरणं चुकीचं, निदान लहान मुलं असताना. सो आपण रूममध्ये आपण आपली मजा करूया आता. आणि बाकीची माणसं आहेत, बघूया आता काय काय आपण इथे करू शकतो. टेबल टेनिस, कॅरम, बरंचसं काय काय खेळण्यासारखं आहे. पण ते तुम्हाला उद्या मी सकाळी ओव्हरऑल पूर्ण प्रॉपर्टी दाखवीनच. टफी हाय, टफी हाय, हाय टफी, हाय हाय. ए काय काय ठोकरते त्याला. सो आमचा नाईट बास्केटबॉल चालू आहे. विरा कम, तुम्ही पण या. कोणीच नाही, सगळे आपापल्या रूममध्ये. तो म्हटलं आपण खेळूया. कामाला लाव, इकडे घालव सगळे बॉल. वैदू वैतागून गेली शेवटी. ही बाई ऐकत नाही आज. ती आली आहे, तिला म्हटलं खेळू दे, तिला मी घेऊन येतो, तू जा. सो तिला जरा मातीत खेळायचं आहे. मातीतला खेळ मी म्हणतो जितका मुलांना जाईल तो तितका चांगला. खेळू दे केवढी मातीत खेळायचे, फक्त दगडी नको मारू दे. विरा लागेल कुठेतरी दगड. हा बोलते. सो रात्रीचा ॲम्बिशियस जरा मस्त वाटतो आहे. पुढे सुद्धा लाईट्स वगैरे आहेत, पण आय गेस पब्लिक सगळं आपापल्या रूममध्ये चिल करतो आहे. आम्ही बाप बेट म्हणजे मी आणि माझी मुलगीच बाहेर फिरतो आहे. ठीक आहे, काय एवढी काही जास्त उशीर नाही झालेला आहे, 7:30 वाजलेले. त्याच्यामुळे म्हटलं खेळू दे. आणि थंडी वाटत नाही, अजिबात थंडी नाही आहे. सो मगाशी आता मग आम्ही येताना आम्हाला थंडी लागत होती थोडीफार गाडीवर, पण अशी तर थंडी वाटत नाही अजिबात. म्हणून मी एवढा उघडा बिघडा फिरतो आहे. उघडा म्हणजे हाफमध्ये.
बघा बघा काय प्रोग्राम चालू आहे. सो जरा तिला आता त्यांच्या इंडोर गेम झोनमध्ये घेऊन आलो. सो इथे खेळायला टेबल टेनिस आहे, कॅरम आहे आणि कार्ड्स वगैरे पण करू शकतो आहे. ए चोप, कोण नाही इकडे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया. मग अशी बरीचशी पब्लिक होती. विरा अजूनही खेळण्याच्याच मूडमध्ये, ती काय हलत नाही. तिला म्हटलं खेळू द्यायचे खेळतो. तुम्हाला तरी आतला भाग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे पण वॉशरूम आणि त्यांचं आहे. बऱ्यापैकी मोठी प्रॉपर्टी, म्हणजे तुम्ही इथे जॉगिंग पार्क आहे. म्हणजे असं क्वचित होतं कुठल्याही रिसॉर्टमध्ये जॉगिंग पार्क वगैरे असतं. आणि सकाळी तुम्हाला मी दाखवीनच, कारण आत्ता मला ह्या बाईला सांभाळावं लागणार, त्याच्यामुळे मला बाहेर नाही जाता येणार. वैदी तरी आतवरती. ए चूप ना बाई, सी बडबड 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 बडबड. कुठला दादा, कुठला दादा? बरं मी तुम्हाला नंतर भेटतो, आता जरा हिला सांभाळतो. हा जाऊया. सो आपण आलो आहे डायनिंग एरियामध्ये आता जेवायला, रात्रीचं डिनर करायला. आणि वाजले 9, 9:15. त्यांचा टाईमच आहे 9:15 ते 10:30 तुम्हाला इथे डिनर मिळेल. आणि इथे बस इथे तुम्हाला गुफेच बोलतात, बुफे. ओके, मला माहीत नव्हतं ना. मी तिला आणते, हो मग तू न्यायला जा. ठीक आहे. मॅडम बसल्या जेवायला इकडे. सो जेवून घेऊया. आणि स्पेस मस्त आहे. तरी एक 50-60 लोक तरी आरामात बसतील इकडे ह्या स्पेसमध्ये. विरा काय खाणार? फिश? मग भजी? हे इथे जेवतोय तोपर्यंत मी इथे जेवून घेतो. आता आपल्या रात्रीच्या जेवणात आहे चिकन. हे काय दम आलू आहे. आणि पनीरची पण भाजी आहे, सॅलॅड घेतले आहे आणि चपाती आणि राईस आहे. थोड्या वेळाने घेऊ. चला या जेवायला. जेवण लिमिटेड आहे पण एक नंबर आहे. चिकन असू दे, व्हेज असू दे, पनीरची भाजी होती, आलू दम होतं, एक नंबर होतं. आणि हे त्यांनी स्वीट डिश म्हणून घेऊन आले ते. मला वाटलं ह्याने डोसाची चटणी का घेऊन आले आता. पण हे जेव्हा मी चाखलं तेव्हा जे लागलं आहे, दुधीचा हलवा आहे. दुधी हलवा, पण ग्रीन कसा? दुधी. ओके, मला माहीत नाही, मी फर्स्ट टाइम खातोय. माईट बी, म्हणजे हे परत देतील काय? मला आवडलं. पण हे जे जेवण आहे ना, ह्यासाठी मी ते जेवढे मागतील तेवढे पैसे देईन. खरं सांगू, मी तुला माहिती आहे किती फूडी आहे. 450. मी तुला माहिती आहे किती फूडी आहे. मी 3दा उठलो आहे जेवण घ्यायला. सो मस्तच आहे, प्रश्नच नाही. सो या खायला तुम्ही पण. आता याची रेसिपी मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मीच पहिल्यांदा खातो आहे. माझी बायको करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन रेसिपी. चला, जेवून आम्हाला जवळजवळ अर्धा-पाऊण तास झाला. अर्धा तास तरी झाला. वाजले 10:30, पावणे 11. आणि इथे एक मोठा ग्रुप आहे आणि सगळे वयस्कर आहेत. त्या मानाने सगळे सुशिक्षित आहेत आणि प्रॉपर्टीच्या मानाने सर्वांनी ओळखीचे निघाले. आपले पण ओळखीचे निघतात बघू. सो इथे येऊन भेटीगाठी होतात. आणि तसं बघायला गेलं तर खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि मला कुठेतरी जेवणाच्या याच्याने, म्हणजे मी जेवण टेस्ट नाही केलेलं त्याच्यामुळे मला 19-20 वाटत होतं. पण जेवण मी जेव्हा चाखलं, लिमिटेड होतं, पण जे लिमिटेड होतं ते एक नंबर होतं, नो डाऊट. आणि आत्ता झोपायला तर जायचं होतं, पण म्हटलं झोपतो आपण नेहमीच, करू दे ग, झोपतो आपण नेहमीच, तर म्हटलं आपण बसूया निवांत. सो इथे हा मगाशी आपण खेळत होतो तो बॅडमिंटन कोर्ट, जे सगळेच कोर्ट. आणि विरा तिकडे आहे, मातीत खेळणं झालं आहे. तिला नंतर जाऊन चांगलं घासूया गरम पाण्याने सगळं. हां, आणि खरंच चांगली प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला खरंच रिकमेंड करेन. तुम्हाला मी एक सांगू, मी बाहेर जातो तर मी खाण्याच्या दृष्टीने खूप नेमका आहे. म्हणजे मला ठराविक गोष्टी आवडतात. हे बघ रस्ता बनवायचं काम चालू आहे. सो ठराविक गोष्टी मला आवडतात. त्यापैकी मला हे मी सांगेन 10 out of 9.5 देईन. 0.5 याच्यासाठी कुठेतरी अजूनही इम्प्रूव्हमेंट करू शकतात. बट 9.5 मी फार क्वचित देतो. आणि आवडलं, नेक्स्ट टाईम मी फॅमिली घेऊन येईन. आणि लेट्स सी
वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय करणं तिथले आणि मेन काय होतं इथलं जे डिनर होतं आता तुम्ही बघितलं ते बंद झालेलं आहे. सो त्यांचा बरोबर ते कट ऑफ टाईम आहे, त्या टाईममध्ये तुम्हाला जेवायला जायचं आहे. गुफे सिस्टीम गुफे मला बोलता येत नाही असं तिचं म्हणणं आहे. सो ते बंद झालेलं आहे. सो त्यांचं येते जे लोक जेवण बनवतात त्यांनाही आराम पाहिजे, त्यांनाही. सो वी अंडरस्टँड आणि आम्ही जेवून घेतलं वेळेत आणि खरंच त्यांचं डायनिंग आणि ती जी जेवणाची पद्धत होती ती गोवन स्टाईल होती. सो गोवन करी आणि फिश व्हेज जे काही होतं फॅन्टॅस्टिक होतं. सो नक्कीच तुम्ही विजिट करा जर इथे आलात. मी नक्कीच तुम्हाला कोणाला जर यायचं असेल तर मला DM करा इंस्टाग्राम, आपण कॉन्टॅक्ट देऊच. सो भेटूया उद्याच्या भागात आपण. तोपर्यंत गुड नाईट. प्रभात मंडळी आणि वाजले किती वाजले ग 10 अराऊंड 10 वाजलेले. सो डोळा काय सकाळी उघडला नाही आणि नाश्ता करायला आलो आहे. जाऊया विरा तिला सांगितलं आहे स्विमिंग पूलमध्ये जायचं तर त्याच्यात मागे. सो थोडा वेळ आता म्हटलं स्विमिंग पूलमध्ये जाऊ पण त्या अगोदर नाश्ता करू. सो नाश्त्याला आहे सांबार, देन इडली चटणी आणि डोसा नाही काय ढोकळा. सो मला नाही आवडत ढोकळा पण वैदू खाते आहे, सो तिला आवडला आणि चांगला आहे खरंच. सो नाश्ता करून घेऊया आणि नंतर पूल सेशन आपला करूया. तोपर्यंत तुम्ही पण या नाश्ता करायला. संडे आहे त्याच्यामुळे आज मे बी मोस्टली माणसं येतील आणि 31st इथे गर्दी असेल. सो आपला आज चेकआउट आहे पण आपला चेकआउट 10 वाजता होता पण आपण एक्सटेंड करून घेतलेला जसं मी तुम्हाला कार्ड म्हणालो. बघू कधी निघायचं कारण आपली 4:30 वाजेपर्यंत तरी आपल्याला थांबायचं नाही आहे. 3:20ची काहीतरी आपली लॉन्च आहे, रो आहे. सो त्याच्यानेच आपल्याला रिटर्न जायचं. सो इथून मला एक 15-20 मिनटं लागतील. सो त्याप्रमाणे आपण निघू. चला या नाश्ता करा. आम्ही कालपासून आज पहिल्यांदा ह्याच्या पुढे आलो आहे म्हणजे हा डायनिंग एरिया आणि तिथे आपली रूम आहे. सो त्याच्या पुढे आलो आणि त्याच्या पुढे आला की हा इथे एक नंबर स्पेस आहे बाहेर बसण्यासाठी. आता रात्री तर आपण बसू शकत माहीत नव्हतं नाही तर इथे पण येऊन बसलो असतो. आपण काल रात्री तिथे बसलो टेनिस कोर्टच्या इथे, बॅडमिंटन कोर्टच्या इथेही सुद्धा कॉटेजेस आहेत. ते आता ह्याचे प्राइजेस वेगळे आहेत. सो तुम्हाला जर प्राइजेस वगैरे बघायचे असले यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा. माडाची झाडं आहेत, इथे क्रिसमस ट्री आहे, तिथे गौतम बुद्धांची स्मारक आहे तिथे आणि इथे पुढे स्विमिंग पूल आहे. हे जेणेकरून सगळे फॅमिलीजलाच देतात. नो बॅचलर्स और म्हणजे मित्रमैत्रिणींसाठी वगैरे. तेव्हा पुढे पाणी आहे चल विरा. आणि स्विमिंग पूलचे पण डू अँड डोंट्स ते सुद्धा रूल्स इथे आहेत. इथे त्यांचे टायमिंग दिलेले आहे पूल टायमिंगमध्ये. तर सकाळी 8:30 ते 12:30 आहे आणि संध्याकाळी 4 ते 7. चला. अरे हा काय पूल कुठे चाललात तुम्ही? अरे हा बघ पूल. चला चला चला. ए हळू 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 सावकाश सावकाश. सो पुलिंग बोलतोय. स्विमिंग पूलची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि माडाच्या झाडाखाली नशीब झाडं नाही आहेत नाहीतर डोक्यात पडली असेल नारळ. सो थोडा वेळ आपण पूल टाईम एन्जॉय करू. तुला काय आहे? पाणी. थांब ते आधी त्यांना विचार. पाणी बऱ्यापैकी थंड आहे, बऱ्यापैकी नाही खूपच थंड आहे म्हणून आम्ही कोणीच पाण्यात उतरत नाही. मी थोड्या वेळाने वाटलं उतरेन पण विराला नको. सो बाहेरूनच आपण मजे घेऊया. हे असे पण मजे खूप काही आनंद देऊन देतात. काय विरा मजा येते? हां 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 हां. एकंदरीत आता आपण मी कालपासून तर तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे आपल्या मधुवन फार्मची. आपल्या म्हणजे आपण जिथे राहतोय तिथे, नाही तर म्हणाल आपल्या, नाही तर मला कॉन्टॅक्ट करून बोलाल आम्हाला बुकिंग हवी. तर असं नाही आहे. आणि हा आहे अलिबाग, मांडवा अलिबाग रोड. हा इथून येतो तो मांडवाचा रोड आणि इथे गेला तो अलिबागचा रोड. लोकेशन बेस्ट जर सर्च करायचं असेल तर एकच पेट्रोल पंप आहे ह्या रोडला. त्या पेट्रोल पंपच्या अगदी समोर मधुवन फार्म्स तिथे सुद्धा आहे. STचा बस स्टॉप आहे समोरच.
सो मधुवन फार्म आणि इथून सो ही तुमची एंट्री आहे. एंट्रीला आतमध्ये असा काहीसा सीन आहे. सो आता आत जाऊया आणि पुढचं तुम्हाला सांगूया जे मी तुम्हाला कालपासून नाही सांगितलं. तुम्ही ह्या रस्त्याने पुढे आलात पहिल्याच राईटला इथे पार्किंग एरिया आहे आणि पुढे हा त्यांचं रूम्सचे जे स्पेस आहे तो पुढचा स्पेस आहे. इथे पुढे हा पार्किंग एरिया, इथे टू व्हीलर तुम्ही लावू शकता. तिथे त्या साईडला त्यांनी फोर व्हीलरसाठी अलाव केलेलं आहे आणि ह्या जागेचा त्यांनी उपयोग हे आंब्याची झाडं परत कुठली कुठली झाडं आहे सो त्याच्यासाठी त्यांनी यूज केलेलं आहे. हे बघून मला सावंतवाडीची आठवण आली कारण माझ्या सासरवाडीला पण हे अशा गोष्टी म्हणजे ही मशीन कसं नारळ फोडायचा काढायचं हे मी पाहिलेलं आहे आणि तुम्ही नाही बघितलं असेल ना माझ्या गावच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा सावंतवाडीच्या. सो तिथे जाऊन तुम्हाला दिसेल. आता मी हे काल करत होते पण मला तेवढा वेळ नव्हता दाखवायला. आणि बाकी आंबे तर काय लागलेले दिसत नाही. ठीक आहे, आपली गाडी बाहेरच्या साईडला आपण उभी केलेली कारण मला वाटलेलं की इथे जर मी उभी केली तर त्यांच्या कामात अडथळा नको म्हणून. आता बाहेर जाऊया आणि जॉगिंग एरियाकडे जाऊया, तिकडे बघू. पुढे थोडंसं पुढे आल्यावर इथे सुद्धा कॉटेजेस आहेत पण हे प्रायव्हेट कॉटेजेस म्हणजे रो हाऊस टाईप कॉटेजेस आहे आणि इथे आला फक्त ज्यांचे रूम्स आहेत त्यांनाच अलाव केलं जातं. सो ठीक आहे, आपण लेट बुकिंग केलं, अदरवाईज आपण सुद्धा इथे बुक केलं असतं. आणि हा जो एरिया दिसतो हा ह्याच्यासाठी प्रायव्हेट फोर व्हीलरसाठी हा पूर्ण इथून दिसतो तो हा जॉगिंग एरिया त्यांनी ठेवलेला आहे. सो इथे तुम्ही सकाळी सकाळी वॉक करू शकता. इथे झाडं आहेत. सो आता आपण इथून त्या साईडला जाऊ. इथं अलाव नाही आहे बट वी कॅन मॅनेज. त्यांना मी विचारून जातो आहे. सो असे काहीसे रो हाऊसेस आहेत. इथे झोपाळा आहे, रात्रीच्या वेळी तुम्ही मस्त चिल करू शकता. पण फॅमिलीला देण्याचं कारण एकच की इथे तुम्ही बाहेर बसून तेवढ्या लाऊडली म्युझिक वगैरे लावून रात्रभर बसू नाही शकत कारण इट्स पब्लिक प्लेस म्हणजे आजूबाजूला गाव आहे. तर त्यांना त्रास नको म्हणून त्यांनी काहीतरी कंडिशन टाकलं आणि माझ्या मते ते बरोबर आहे. सो असे काही ते रो हाऊसेस आहेत. आपण तिथून म्हणजे ते जे दिसतं आहे तिथून आपण राईट लेफ्ट घेऊन आतमध्ये आलो. इथे किड्स झोन आहे जिथे आपण काल वीरा आणि आपण काल खेळत होतो. आणि हा वरून फर्स्ट फ्लोअरवरून म्हणजे आमची जिथे रूम आहे एका याच्यावर 4 रूम्स आहेत. सो तिथून ही छोटी रूम आहे सगळ्यात आणि बाकीच्या साईडच्या म्हणून त्या मोठ्या आहेत. सो ठीक आहे, काय हरकत नाही आपल्या तिघांसाठी. काय झालं ह्याच्यासाठी आम्ही पाण्यात नाही उतरलो. बाकी ऑल वेल मस्त आहे. थोडा पुढचा भाग दाखवायचा राहिला पण वैदूला विरा तिकडे कोण असेल. वैदूला आंघोळ करायची होती म्हणून म्हटलं तिला हँडल करायला मी येतो, तुझा आंघोळीला. असो चला. दुबाईला राग आलाय, राग. मोबाईल हवा तर मी दिला नाही म्हणून मी बघतोय मी. काय नाटकी. सो अशा काही आमचा रूमचा कालपासून अवस्था आहे. मेसी झालेलं आहे सगळं. ठीक आहे, चालायचंच. सो इथे आपल्याला एक फ्रेंड पण भेटलेले आहे, टफी. 1 2 3 घेऊन ये. हां दे. हां शाबाश. 1 2 3 आण शाबाश. सो आपण चाललोय काल ज्या रोडला आलेलो किहीम बीचला, किहीम नाही आवज बीचला. सो आपण चाललोय आपल्या मित्राच्या घरी. तो काल रात्रीपासून मला बोलतो घरी येऊन जा. आपल्या बिल्डिंग मधला राज खातू. सो बाबू हम्मा बघ ती बघ. सो सासवडेला त्याचं घर आहे करमरकर म्युझियमच्या इथेच. त्याच्यामुळे तो बोलला की येऊन जा आलायस तर. मी कधी त्याच्या घरी गेलेलो नाही आहे. सो म्हटलं जाऊया. बाप रे किती आहेत बघ. वीराला इथे हॉर्स बघायचे होते म्हणून भर रस्त्यात आम्ही थांबलोय. तर त्यांचा काहीतरी वेगळाच प्रोग्राम होता. आम्ही आल्यावर लाजले वाटतं. प्रेक्षक वर्ग बघा. सो मित्राच्या घरी जाऊन आलो. त्याचं घर दाखवलं नाही वगैरे कारण काही गोष्टी प्रायव्हेट असतात. सो मला ते विदाऊट परमिशन दाखवणं बरोबर नाही वाटत. त्याने आपल्याला इन्व्हाइट केलं तर फॉर एवढी जागा आहे जाऊ शकतो तो. त्याने आपल्याला इन्व्हाइट केलं तर आपण पण त्याच रिस्पेक्ट आणि डिग्निटीने तिथे जायचं आणि हाय बाय करून निघायचं. सो म्हणून मी काही तिथलं दाखवलं नाही. नेक्स्ट टाईम कधी आम्ही असं आलो तर मी नक्की दाखवेन. आता त्याच्यासोबत त्याचे फ्रेंड्स होते. सो आपण त्या फेजमधून गेलेलो आहे. सो आय अंडरस्टँड. सो लेट देम एन्जॉय. आता आपण जाऊया आपल्या डायरेक्ट रिसॉर्टवर. चलो. बरं
आता आम्ही आलो आता लंचला जाता जवळजवळ 1:30 वाजला आहे आणि 2:30ला तरी आम्हाला इथून निघावं लागेल, म्हणजे तासभर आहे आमच्याकडे. सो लंचमध्ये आहे चिकन करी, चिकन आहे आणि हे वेगळ्या पद्धतीने आहे, कालसारखं नाही आहे. भेंडी आहे, मलाही कोफ्ता होता पण मी नाही घेतला. कांदा, टोमॅटो, पापड, चपाती आणि राईस आहे. विरासाठी आपण मागवला आलू पराठा. सो तिला आधी खाऊ दे, मी जेवतो, वैदू जेव, मी तिला हँडल करेन. चलो. सो आत्ता आम्ही आलो आहे जिथे आम्ही कालपासून आलो नव्हतो. सो माझं जेवण झालं आहे, विराने पण खाल्लं आहे बरंच काही काय. वैदू जेवते म्हणून तिला म्हटलं तू फुरसतमध्ये जेव, मी तिला घेऊन जातो. त्याच्यानंतर बघू आता आपला चेकआउटच करायचं आहे 1 अर्ध्या तासात. तर त्याच्यामुळे म्हटलं की तू विराला थोडा झोपव, म्हणजे घरी जाय पण ते तिथे झोपून राहील. त्याच्यानंतर मी थोडंसं इथलं सेटल करतो, किती अमाऊंट झाली वगैरे ते तुम्हाला मी सविस्तर सांगेनच. बट आम्हाला ही प्लेस जेन्युइनली खूप आवडली. तुम्हीसुद्धा विजिट करू शकता. काही कॉन्टॅक्ट्स वगैरे हवे असतील तर मला DM करा. बाकी मजा आली. 2 दिवस कालचा एक 1.5 दिवस बोलता येईल, पूर्ण 2 दिवस नाही बोलता येणार. आपण संध्याकाळच्या लॉन्चने पण गेलो असतो, बट संध्याकाळच्या लॉन्चला फार गर्दी होणार. हां, तुम्हाला हा एरिया दाखवतो कसा आहे. सो आत्ता आम्ही जिथे बसलोय तिथून हा नजारा दिसतोय. इथे समोर पूर्ण माडाची झाडं. थांब विरा, काय चाललंय? कुठे जाऊ? तिथे नाही जायचं, तिथे पोलीस आलेत. स्विमिंग पूलमध्ये जायचं तिला आता. सो फायनली अलिबागला बाय बाय करायची वेळ आली आहे फॉर दिस टाईम. आणि ही समोर दिसते ही गेटवे ऑफ इंडियाला ज्या PNP मालदार अजिंठा या बोट जातात त्या, आणि तिथे तुम्ही बघू शकाल किती गर्दी आहे. अगदी आज आता तरी आम्ही दुपारी 3-3:30ला निघतोय, ते एवढी गर्दी आहे. जेव्हा संध्याकाळची वेळ होईल तेव्हा गर्दी पूर्ण बाहेरपर्यंत असतं आणि याचं तिकीट मिळणं फार कठीण असतं मग, कारण स्वस्त आहे. त्याच्यामुळे नको, आपण आपल्या फुरसतमध्ये गेलेलं परवडतं आपल्या रोमधून. सो तिकीट ॲज युजल महाग आहे, बट ठीक आहे. वैदू आणि विरा आतमध्ये आहे, विरा झोपली आहे, सो वैदू तिच्यासोबत आहे. चलो बॅक टू मुंबई. सो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. अँड कशी वाटली तुला ॲनिव्हर्सरी ट्रिप? ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी उद्या आहे, पण आम्ही त्याच्या अगोदर 2 दिवस बाहेर पडलेलो. तर तुम्हाला हा एक छोटासा प्रयत्न होता, आम्ही जी मजा केलेली ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत अशी ट्रिप प्लॅन करू शकता. सो जर आवडलं असेल, काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. तोपर्यंत टाटा बाय बाय. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थकलो आहे खूप. हॅपी ॲनिव्हर्सरी.